राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीची स्थापना केली असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यातील सदस्यांना अधिकारपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र FTAMचे अध्यक्ष जगनबाबू गंजी यांनी दिली। या साहित्य अकादमीत सांस्कृतिक कार्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक हे शासकीय सदस्य असून सर्वश्री डॉक्टर PB रमणा यांची कार्याध्यक्षपदी तर जगनबाबू गंजी ठाणे, अशोक कांटे मुंबई, संगेवाणी रवी मुंबई, गुंडेरी श्रीनिवास ठाणे, हरीश कैंची पुणे, रवीना चव्हाण पुणे, रेणुका बुधारम सोलापूर, गजानन बेंचकीवार यवतमाळ, श्रीनिवास कंदुकुरी बल्लारपूर, सतीश कनकम चंद्रपूर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ही समिती 3 वर्षासाठी गठीत करण्यात आली। यावेळी सांस्कृतिक कार्य खात्याचे संचालक सचिन निंबाळकर उपस्थित होते। यावेळी संचालक सचिन निंबाळकर यांनी अकादमी स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली। तेलुगू भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा। तेलुगू मराठी भाषिक साहित्यिक आदानप्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीला लागावी या हेतूने महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी स्थापन करण्यात आली। अकादमीच्या वतीनं 1 लाख रुपयाचा जीवन गौरव पुरस्कार, स्वतंत्र आणि भाषांतरित साहित्य प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य आणि पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी निंबाळकर यांनी दिली। पण गेले 1-1.5 वर्ष आम्ही यासाठी काम करतोय। त्यासाठी कितीतरी प्रकारची माहिती गोळा करावी लागली। पॉप्युलेशन किती आहे, कोण साहित्यकार आहे, वित्त विभाग, नियोजन विभाग, फाईल जायची, वारंवार ऑब्जेक्शन लागून यायचे, हे पाहिजे ते पाहिजे, असे कितीतरी गोष्टी होत्या ज्या सॉल्व्ह करणं आवश्यक होत्या। ते यांना माहीत आहे, मला माहीत आहे। पण आजच्या डेटला अकॅडमी स्थापन झालेली आहे। आपलं सगळ्यांचं अभिनंदन। 7 पुरस्कारामध्ये 4 पुरस्कार हे साहित्य पुरस्कार म्हणून दिले जाणार, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये 4 पुस्तकांना पुरस्कार दिले जाणार। ते 4 प्रकार म्हणजे कविता, उपन्यास, कहाणी, प्रवास वर्णन, आत्मवृत्त असे 4 प्रकार सिलेक्ट केले जाणार। हे सगळं सिलेक्शन कमिटी करेल, जी आपल्या 11 लोकांची कमिटी असेल। हे 4 पुरस्कार, एक जीवन गौरव 1 लाखचा 5 झाले। 3 विशेष पुरस्कार असे आहे, एक कला क्षेत्रातला तेलुगू कलाकार जो आहे त्यांना दिला जाणारा, एक अनुवादासाठीचा पुरस्कार, अनुवाद कंपल्सरी मराठीतून आवश्यक असेल, आणि एक पुरस्कार आहे नवोदित साहित्यिक, जो यंग रायटर आहे, ज्याचं पहिलंच पुस्तक आहे त्याला प्रोत्साहन। अशा प्रकारचे हे 3-4 साहित्यिक पुरस्कार आणि एक जीवन गौरव, हे 8 आपले पुरस्कार असणार आहेत। तर हे पुरस्कार देण्यासाठी एक पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जाणार। त्यामध्ये मंत्री महोदयांना आपण जनरली अध्यक्ष म्हणून आपले ते असतात, तर त्यांच्या हस्ते दिलं जातं। त्यांना इन्व्हाइट करतो, त्यांची वेळ नसेल तर शेवटी आपले कार्याध्यक्ष महोदय समिती सदस्य असतात, त्यांच्याद्वारे आपण दिलं जातं। वर्षातून 1 वेळा ही प्रक्रिया होते। माटुंगामधल्या म्हैसूर असोसिएशन येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी सुभाष मच्छा, सुभाष बिर्रू आणि इतर तेलुगू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारंभाचे प्रास्ताविक जगनबाबू गंजी यांनी केले, तर सूत्रसंचालन अशोक कांटे यांनी केले। तेलुगू भाषिकांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे। मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे। मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगू भाषिकांनी उभारल्या आहेत। या संदर्भात मनोहर कदम यांच्या मुंबई जडणघडणीत तेलुगू भाषिकांचा सहभाग या पुस्तकात माहिती नमूद केली आहे। ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा फुले यांच्यापासून अनेक समाजसुधारकांच्या चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगू भाषिकांचा सहभाग होता। तेलुगू आणि मराठी भाषेचे पुरातन कालापासून सांस्कृतिक संबंध आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू, तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता मराठीत आणि तेलुगू भाषेमध्ये लिहून साहित्य समृद्ध केलेलं आहे। बालगंधर्वांची सादर केलेली अनेक नाटके तेलुगूत भाषांतर करून सादर केली आहेत। इथला प्रत्येक तेलुगू भाषिक हा तेलुगू भाषेकडे आई आणि मराठीकडे मावशी म्हणून पाहत असतो। माय मरो अन मावशी उरो ही मराठी म्हण अक्षरशः जगत असतो, असं भावनिक आवाहन जगनबाबू यांनी केले। तेलुगू मराठी हा परस्पर संबंध ऐतिहासिक काळापासून असल्याची माहितीही जगनबाबू यांनी यावेळी दिली। तेलुगू अकादमी स्थापन केल्याने महाराष्ट्रातल्या आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषद सारख्या संस्थांची तेलुगू आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाणघेवाण, आदानप्रदान करण्यात ही अकादमी सहाय्यभूत ठरणार आहे, असं सांगून जगनबाबू यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांचे आभार मानले। FTAM कार्यालयात ठाण्यात मराठी आणि तेलुगू भाषेचे वर्ग सुरू असल्याची माहिती अशोक कांटे यांनी यावेळी दिली।